यानंतर जाऊया थेट छत्रपती संभाजीनगरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जळगाव दौऱ्याला महाविकास आघाडीकडून विरोध करण्यात येतोय। पंतप्रधान मोदी जळगावला जाण्यासाठी छत्रपती संभाजीनगरात दाखल होणार आहेत। मात्र इथे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीकडून आंदोलन केलं जातंय। काळे कपडे घालून मोदींच्या दौऱ्याला विरोध केला जातोय। दरम्यान चिखलठाणा विमानतळावरती पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। अंबादास दानवे स्वतः काळे कपडे घालून तर त्यांचे समर्थक देखील काळे कपडे घालून आणि हातामध्ये हे फलक घेऊन घोषणाबाजी करतायत आणि मोदी ज्या रस्त्यावरून छत्रपती संभाजीनगरहून जळगावला जाणार आहेत त्या रस्त्यावरती हे सगळे आंदोलक उभे आहेत। पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलाय। या संदर्भात आपण अधिक बोलूयात। अंबादास दानवे स्वतः आपल्या सोबत फोन लाईन वरती आहेत। दानवेजी, तुमच्या नेतृत्वात आज हे आंदोलन होत आहे, काय आंदोलनाचा उद्देश आहे? हॅलो अंबादास दानवेजी, आवाज येतोय, आंदोलनाचा उद्देश काय? उद्देश मला असं वाटतं अख्ख्या महाराष्ट्राला काय देशाला माहिती आहे, जे महिलावर मुलीवर अत्याचार होतात याच्यावर कोणत्याही कारवाई होत नाही। सरकारचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे। महाराष्ट्रातलं सरकार तर पूर्णपणे अक्षम ठरलेलं आहे अशा पद्धतीने कारवाई करण्यावर। महाराष्ट्रात दररोज असे प्रकार होत आहेत आणि म्हणून हे बाब तसंच पाहायला गेलं तर देशाचा विचार केला तर कलकत्ता असेल, आसाम असेल, राजस्थान असेल, काश्मीर असेल, इथं पण आज सुरक्षितता महिलांना नाही आहे। आज आपण बेटी बचाव म्हणतो, बेटी बचाव म्हणत असताना मातृवंदना म्हणतो, कुठं मातृचं वंदन होतंय, कुठं बेटी वाचवली जाते? म्हणून त्याचा निषेध म्हणून आम्ही आज पंतप्रधानांसमोर इथं आंदोलन करतोय। बरं, कशा पद्धतीने हे तुमचं आंदोलन असणार आहे? पंतप्रधान मोदी आता आमचं शांततेत आंदोलन आहे। रस्त्यावर आम्ही साखळी पकडलेली आहे सगळ्या कार्यकर्त्यांनी, शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उभे आहेत, पंतप्रधानांना निषेधाचे फलक दाखवतात। बरं, मात्र तिथे खूप मोठा बंदोबस्त आहे। पंतप्रधान या रस्त्यावरून जाणार म्हटल्यावर आणि इतके मोठ्या प्रमाणात आंदोलक आहेत म्हटल्यावर तिथे कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने सुद्धा निश्चितपणे आता सिद्धार्थ गोदाम बोलतोय। त्यांनी आपली भावना व्यक्त केलेली, मात्र या ठिकाणी कार्यकर्ते सुद्धा आता या ठिकाणी मानवी साखळी करून उभे आहेत। पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी आहे आणि पोलीस या पुढे त्यांना 1 इंचही जाऊ देणार नाही अशा पद्धतीची भूमिका घेतली। कारण विमानतळाच्या गेटच्या जवळपर्यंत आंदोलनकर्ते पोहोचलेले आहेत। सगळ्यांनी काळे ड्रेस घातलेले आहेत, काळ्या पट्ट्या बांधलेल्या आहेत आणि पोलिसांचा फार मोठा बंदोबस्त या ठिकाणी। त्यामुळे यांचं आंदोलन तर सुरू राहील, मात्र पोलीस पुढे जाऊ देणार नाही। तर सगळ्यांना या ठिकाणाहून अटक करण्याची मानसिकता सुद्धा पोलिसांनी घेतलेली आहे। कारण पोलिसांच्या मोठ्या व्हॅन्स या ठिकाणी 10 ते 12 आहेत। त्यामुळे पोलिसांना यापुढे त्यांना जाऊ देता येणार नाही आणि आंदोलन जर जबरदस्ती केलं तर सर्वांना गाडीत घालून ताब्यात घेऊन या ठिकाणाहून रस्ता मोकळा केला जाईल। मात्र महत्वाची गोष्ट अशी आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी रोडवर येणार नाहीत। ते आतमध्ये विमानाने उतरतील आणि आतूनच जे आहे इकडे बघतो आपण आता या ठिकाणी त्यांना अटक करण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे। कारण पोलिसांनी त्यांना व्हॅनमध्ये बसवायला सुरुवात केलेली आहे। जवळपास सगळ्याच कार्यकर्ते आता या व्हॅनमध्ये बसवून त्यांना ताब्यात घेतलं जाईल आणि पोलीस स्टेशनला नेऊन सोडलं जाईल। एकंदरीतच त्यांचा उद्देश फक्त या ठिकाणी निषेध नोंदवणं असा होता, मात्र पोलिसांनी मोठा बंदोबस्त करून थोडा वेळ का होईना त्यांना आंदोलन करता आलं। मात्र आता सगळं अंबादास दानवे विरोधी पक्षनेत्यांच्या सहित सर्व नेत्यांना आता या ठिकाणाहून पोलिसांनी गाडीत घालायला सुरुवात केली। महाविकास आघाडीची आंदोलनं सुरू आहेत। काल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रमुख नेते उतरले होते। आज अंबादास दानवे छत्रपती संभाजीनगरात करतायत आंदोलन आणि कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज जळगावात येत आहेत आणि म्हणूनच पंतप्रधानांना काळे झेंडे दाखवत किंवा त्यांच्या दौऱ्याचा निषेध करत, याचं कारण म्हणजे संपूर्ण देशभरात आणि महाराष्ट्रामध्ये स्त्रियांवरती जे अत्याचार होतात त्याच्या निषेधार्थ म्हणून अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आज छत्रपती संभाजीनगरात निषेध आंदोलन केलं जात आहे।